जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसेल ना, तेव्हा या पद्धतीने ही अशी चमचमीत, झणझणीत आणि तर्रीदार भाजी बनवायची, जी खाल्ल्यानंतर तुम्ही नॉन-व्हेज, चिकन, मटण सुद्धा खाणं विसरून जाल आणि बनवायला इतकी सोपी आहे आणि चवीला इतकी जबरदस्त लागते, की काही विचारूच नका. पण त्याआधी जर तुम्हाला रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात आधी इथे एका बाउलमध्ये मी पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी तूर डाळ, पाव वाटी उडीद डाळ आणि पाव वाटी मसूर डाळ घेतलीये. या डाळी एक 2 ते 3 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या. यामध्ये पाणी घातलं आणि या डाळी एक 6 ते 7 तास छान अशा भिजवून घ्यायच्या. जर ही भाजी तुम्हाला लगेच बनवायची असेल, डाळ 5 ते 6 तास भिजवून घेण्यासाठी वेळ नसेल, तर तुम्ही ही डाळ 1 तासभर गरम पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकता. तर इथे पहा, ही डाळ एक 6 ते 7 तास मी पाण्यामध्ये भिजवून घेतलीये. आता ही भिजवून घेतलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. भिजवलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली, की त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या. हिरवी मिरची अशा पद्धतीने तोडून घालायची, म्हणजे अगदी छान वाटली जाते आणि थोडंसं आलं घालायचं. आता ही डाळ थोडंही पाणी न वापरता मिक्सरला फिरवून एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. डाळ थोडा वेळ भिजवली असेल, तर 1 ते 2 चमचे पाणी तुम्ही डाळ वाटून घेण्यासाठी वापरू शकता. आता ही वाटून घेतलेली डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया, कारण आपल्याला यामध्ये आणखी साहित्य सुद्धा घालायचं आहे. तर इथे पहा, वाटून घेतलेली सर्व डाळ मी बाउलमध्ये काढली आहे. यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता हळद आणि मीठ या डाळीच्या पेस्टमध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि ही डाळ एक 2 मिनिटं छान अशी फेटून घ्यायची एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत. तर इथे पहा, डाळ मी छान एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत फेटून घेतलीये. तुम्ही या डाळीचं टेक्स्चर सुद्धा पाहू शकता. त्यानंतर आता स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. स्टीमरचं वरचं भांडं घेतलं, याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे तेलाने ग्रीस करून घ्यायचं. तुम्ही जर या वड्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये स्टीम करणार असाल, तर पातेल्यामध्ये, कढईमध्ये पाणी आधीच उकळायला ठेवायचं. पाण्याला छान उकळी आली पाहिजे आणि मोदकाची चाळण तुम्ही या वड्या स्टीम करण्यासाठी वापरू शकता. आता तयार केलेलं जे पीठ आहे, त्याच्या अशा पद्धतीने या वड्या या स्टीमरमध्ये घालायच्या आणि छान अशा आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. तर या स्टीमरच्या भांड्यामध्ये बसतील तेवढ्या वड्या मी यामध्ये घालून घेते आणि आता हे स्टीमरचं भांडं आपण स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये जे पाणी उकळून घेतले त्याच्यावरती ठेवायचं आणि मध्यम आचेवर फक्त 5 ते 10 मिनिटं या वड्या स्टीम करून घ्यायच्या. आता या वड्या स्टीम होतायत तोपर्यंत आपण भाजी बनवण्यासाठीचं जे वाटण लागणार आहे, त्या वाटणासाठीचं साहित्य भाजून घेऊया. तर त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय. तवा गरम झाला की आता यामध्ये इथे मी पाववाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय, ते काढायचं आणि खोबरं छान सोनेरी रंग येईपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घ्यायचं. खोबरं भाजून घेत असताना अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आणि खोबऱ्यासोबतच इथे मी अर्धा चमचे जिरे घेतले आहेत, ते जिरे सुद्धा भाजून घेणार. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या खोबरं आणि जिऱ्यासोबत थोडेसे तीळ सुद्धा भाजून घेऊ शकता. तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवर खोबरं मी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलं आहे. आता हे भाजून घेतलेलं खोबरं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. भाजून घेतलेलं सर्व साहित्य आधी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय आणि त्यानंतरच वाटून घ्यायचंय. तर इथे मी सर्व भाजलेलं खोबरं सुरुवातीलाच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय. आता तव्यामध्ये 2 लहान चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलाय. तो चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतून घेताना सुद्धा गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा, म्हणजे अगदी छान परतला जातो. मोठ्या आचेवर जर परतला तर लगेच लालसर होतो आणि आतून तसाच कच्चा राहतो. तर इथे पहा, सोनेरी रंग येईपर्यंत कांदा मी छान असा परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घालायचं आणि आता कांद्यासोबत लसूण आणि आलं सुद्धा कांद्याला आणखी थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. तर इथे पहा, आलं आणि लसूण घातल्यानंतर सुद्धा कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतला आहे. आता हे सर्व साहित्य सुद्धा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं काढून घेतलं होतं त्यामध्येच काढून घ्यायचं. इथे वाटण्यासाठीचं साहित्य भाजून होईपर्यंत या ठिकाणी ज्या वड्या आपण स्टीम करायला ठेवल्या होत्या, त्या वड्या सुद्धा छान स्टीम झाल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, बोट लावल्यानंतर पीठ अजिबात हाताला चिटकत नाहीये.
आता या वड्या आपण थंड करून घ्याव्यात आणि त्यानंतर स्टीमरमधून काढून घ्यायच्या. तोपर्यंत भाजलेलं साहित्यही थंड झालं आहे. यामध्ये मूठभर कोथिंबीर घालायची आणि लागेल असं थोडं-थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवून वाटण तयार करायचं. तर इथे वाटण तयार झालं आहे. त्यासोबतच या वड्यासुद्धा छान स्टीम झाल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि छान मऊसूत सुद्धा आहेत. आता आपण भाजी बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की तयार वाटण घालायचं आणि वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि वाटणाला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं. तर इथे पहा वाटणाला तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा निघून जाईपर्यंत वाटण मी छान असं परतून घेतले. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. तर इथे मी पावडर मसाल्यांमध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा धनेपूड घेतली आहे. कांदा लसूण मसाल्याऐवजी तुमचा जो साठवणीतला मसाला असेल तो या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हे मसाले मिक्स करायचे आणि तेल सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत छान असे परतून घ्यायचे. पाण्यासोबत मसाले परतून घेतले की मसाले छान परतले जातात आणि रंग सुद्धा भाजीला छान येतो. तर इथे पहा छान तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेतलेत. आता ज्या वड्या आपण तयार करून घेतल्या आहेत त्या सुद्धा यामध्ये घालायच्या. मसाल्यासोबत मिक्स करायच्या आणि मीडियम टू लो फ्लेमवर एक 2 मिनिटं मसाल्यासोबतच मिक्स करून छान अशा परतून घ्यायच्या. तर इथे पहा, या वड्या मसाल्यासोबत मिक्स करून एक 2 मिनिटं मध्यम आचेवर मी छान अशा परतून घेतल्या. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तर तुम्हाला जेवढी रस्सा भाजी बनवायची आहे, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. मी एक 2 ग्लास इतकं पाणी घातलं आहे. पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य, मसाला पाण्यासोबत एकसारखा मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवर एक उकळी काढायची. तर इथे पहा मोठ्या आचेवर भाजीला एक उकळी काढलीये. आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि एक 7 ते 8 मिनिटं ही भाजी मीडियम टू लो फ्लेमवर छान अशी शिजवून घ्यायची. भाजी शिजल्यानंतर भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवतेच. तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवर एक 7 ते 8 मिनिटं ही रस्सा भाजी मी छान शिजवून घेतलीये. तर्रीदार अशी ही वड्याची रस्सा भाजी तयार झालीये. त्यासोबतच भाजीची तुम्ही कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता. गरमागरम भाकरीसोबत चुरून ही जर भाजी खाल्ली ना, तर नॉन-व्हेजच्या चवीलाही मागे सारेल इतकी जबरदस्त बनते आणि त्यासोबतच गरमागरम भातासोबत सुद्धा अप्रतिम लागते. तर तुम्ही सुद्धा घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा काहीतरी चमचमीत, झणझणीत खायचं असेल ना, तर एकदा या पद्धतीने ही मिक्स डाळींच्या वड्यांची भाजी नक्की बनवून पहा. आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.